आपण म्हणतो की मला नोकरी पाहिजे, मला रोजंदारी पाहिजे. तुम्ही सगळे शब्द देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलता. देव बोलतो द्या म्हणजे, पण तुम्ही नोकरी देताय का घेताय? नोकरी देताय का घेताय? बोलत नाही, मला ऐकायला नाही. घेतायत ना? मला नोकरी पाहिजे. अहो, परमेश्वराने ही पृथ्वी बनवली, म्हणजे ह्या पृथ्वीचे वारस तुम्ही आहात आणि तुम्ही त्याच पृथ्वीवर काय गुलाम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतं मी काय सांगत आहे? आज आपल्या बोलल्यामुळे मला काय करायचंय? एक चांगल्या कंपनीत कामाला जायचं नाही. तुम्ही असं बोललं पाहिजे की मला असा व्यवसाय पाहिजे की जिथं मी 4 लोक कामाला ठेवेन. आज शब्द बदलायचे. येशू मला आता मी गायच्या गोठ्यात येणार. 2025 वर्षापूर्वी कुठे जन्म घेतला, पण आता कुठे जन्म घेतोय तो? तुमच्या आणि माझ्या. जागा बदलली का? जागा पहिल्यासारखी राहिली का? पण आम्ही पहिल्यासारखेच. वर्ष वर्ष बदलतो, पण आम्ही बदलत, आम्ही बदलत गुलामी सोडायची. आणि इस्रायली लोक 430 वर्ष गुलाम होते. किती? 430. गुलामी सोपी नाहीये. 12 तास तुम्हाला तिथं रखडून ठेवलं जातं. काम नसलं तरी उभा राहा. हॅलो, काम जरी नसलं तरी उभा राहा. 12 तास तुम्हाला तिथं काय केलं जातं? टॉर्चर केलं जातं. गुलामी सोपी नाही. पण प्रभू म्हणतो की 430 वर्षाच्या नंतर मी इस्रायलाकडे पाहिलं, आज मी तुमच्याकडे पाहतोय. हालेलुया. माझी दृष्टी मी तुमच्याकडे लावत. पुढं 430 वर्ष संपले. असं म्हणूयात गुलामाची वर्ष संपले. म्हणूयात गुलामाची वर्ष संपले. सगळेजण गुलामीची वर्ष संपले, संकटाची वर्ष संपले, जाच जुलमाची वर्ष संपली, दुःखाची वर्ष संपली, त्रासाचे वर्ष संपले, वेदनाचे वर्ष संपले. त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर तुम्ही काल रात्री 12 वाजता 2025 मध्ये तुम्ही निघाले. हालेलुया. 25 मधून तुम्ही आता 26 मध्ये आला. म्हणजे तुमच्या ज्या काही घटना घडल्या ते 25 मध्ये घडल्यात. आज घडल्या त्या इथं बसलेलं कोणी आहे? आज घडल्या तर तुमच्या जीवनात? आज कर्ज झालंय का इथं बसलेल्यापैकी? कोणी पण मला याकडे सांगायचं. आज कर्ज झालंय का? आज आजार आलाय का? आज ताप आलाय का? आज खोकला आलाय का? आज काय म्हणूयात? भांडण, वेदना, जखम, ठेस आज झाली का? जी झाली ती कारण मिसर देशात इस्रायली लोक निघालेले आहेत. हालेलुया. तुम्ही 25 मधून निघाले. परत जाऊ जात असाल तर तुम्ही लोटाची पत्नी झाले म्हणून समजा. लोटाची पत्नी काय झाली? मिठाचा खांब. माग वळून पाहिजे. 2025 गेलं ते आता लवकर येणारच नाही. मग जर 2025 परत येणार नाही तर 25 ले दुःख सुद्धा तुमच्याकडे परत येणार. 2025 ले त्रास सुद्धा तुमच्याकडे येणार. हालेलुया. पण स्वीकार करतो त्याच. पण जो 25 मधून निघालाच नाही तर मग त्याचं कसं दुःख बदलत. हालेलुया. पुढे वाचूया. परमेश्वराने त्यांना याकरिता परमेश्वर पित्यार्थ ही ऐका ही जागरणाची रात्र आहे. तुमच्याकडून एक लय मोठी चूक झालेली आहे कालच्या दिवशी. त्याच्यामुळे मी सांगत असतो की माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि माझ्याकडे तुम्ही माझ्या बोलण्याकडे कान द्या आणि तुम्ही ऐका. तुमच्याकडे काल काय झालं? मोठी चूक झाली. काल 2025 चा शेवटचा दिवस होता. म्हणजे कालची रात्र होती. इथं सुद्धा काय लिहिलंय? मिसर देशात जे इस्रायली लोक गुलाम होते त्यांचे 430 वर्ष संपल्याच्या नंतर ते मिसर देश त्यांनी सोडले आणि त्या दिवसाची त्यांची रात्र होती. हालेलुया. परत परमेश्वराने त्यांना मिसर देशातून
परमेश्वराने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणलं याकरिता परमेश्वर प्रित्यर्थ ही जागरणाची कशाची रात्र आहे केलंय तुम्ही जागरण केलं तुम्ही तर प्रवासात होता ना नाही 12 वाजेपर्यंत केलं जागरण केलं म्हणजे गप्पा मारले का त्या जागरणामध्ये काय केलं इथं लिहिलं परमेश्वर प्रित्यर्थ शब्द ऐकता परमेश्वर आम्ही जागतो कशासाठी झोप येत नाही ऐकायचंय माझ्या कशासाठी जागतो आम्ही जागतो कामासाठी आम्ही जागतो झोप येत नाही म्हणून आम्ही जागतो कुठंतरी काळजीपोटी कोणी आलं नाही म्हणून त्याच्या चिंतेपोटी आम्ही जागतो परंतु बायबलचं वचन सांगतं मिस्र देशातून ज्यावेळेस इस्रायली निघाले गुलामातून त्यावेळेस त्यांच्यासाठी ती रात्र होती ती परमेश्वरा प्रित्यर्थ त्यांनी दिलेली आहे हालेलुया ती रात्र परमेश्वराच्या सोबत त्यांनी घालवलेली आहे कालची 31 डिसेंबर 31 ची नाईट तुम्ही कोणासोबत घालवली मला माहित आहे 2025 मध्ये शेवटची रात्र देवाच्या सोबत प्रार्थनेत घालवलं आहे तर बसलेले कोण हो आलं मला कुठून तरी कोण आहे की 2025 ची रात्र तुम्ही देवाच्या सोबत घालवली आहे तर कोणीच नाही पण 11-12 वाजेपर्यंत होतो म्हणजे पण रात्रभर नाही 11-12 वाजेपर्यंत तुम्ही उपजी होतात परंतु प्रार्थना केली ना प्रार्थनेत नव्हते होते अच्छा प्रार्थनेत होते मग मी हेच विचारतो ना रात्री देवाच्या सहवासात होते का नाही रात्र मधल्यावर म्हणलं नाही पण 12 वाजेपर्यंत होतो ठीक आहे अजून बाकी कोणी तुम्ही होते मी विचारणार नाही तुम्ही किती वाजेपर्यंत होता पण मी हे विचारणार आहे की कालची रात्र तुम्ही देवाच्या सहवासात होतात का जे होतात त्यांची खरी सुटका झाली आणि जे नव्हते त्यांनी लक्षात ठेवा तुम्ही निसर्ग सोडलेलं नाही कारण निसर्ग ज्यांनी सोडलं त्यांच्यासाठी कालची रात्र होती बायबलचं वचन सांगतं मी नाही सांगत बायबल सांगतं की मिस्र देशातून 430 वर्षाचा काळ संपल्याच्या नंतर ते बाहेर पडले ती त्यांची दुःखाची शेवटची रात्र होती हालेलुया ती रात्र शेवटची होती आम्ही शेवटची रात्र आहे बाळासाहेब आम्ही आशीर्वादितच होत नाही आम्ही उपास करतोय बाळासाहेब आम्ही आशीर्वादितच होत नाही आम्ही दान देतोय बाळासाहेब आम्ही आशीर्वादित होत नाही तर शब्द दिवशी आम्ही चर्चा देतोय कसं होणार आहे कारण आदल्या दिवशीची रात्र तुम्ही जागून काय म्हणतात जागून काढलेली नाही आम्ही 24 डिसेंबरची रात्र काढतो पण 31 ची हॅलो 2026 मध्ये कोण कोण तयार आहे 31 नाईट करण्यासाठी आपल्याला शिकायला मिळतं विधर्मी लोकांकडून ते 31 चे नाईट जागरण काढून एन्जॉय करतात हो का आणि आम्ही ख्रिस्ती लोक त्या दिवशी झोप घेतो 31 च्या दिवशी इतर लोक कमेंटमेंट करतात की आजपासून काय म्हणतात नाही लक्षात आला आजपासून काय करणार आहे मी नवी सुरुवात करणार पण आम्ही काल अजून सुरुवातच केली नाही केली आहे का नाही ठीक आहे माझा तो भाग नाहीये पुढे जाऊयात आपण थोडक्यामध्ये मी समाप्त करणार आहे पुढचं वचन वाचू इस्रायली लोकांसाठी पिढ्यान पिढ्या ऐका इस्रायली लोकांसाठी पिढ्यान पिढ्या परमेश्वर प्रित्यर्थ ही ऐका परत नाही ऐकलं तुम्ही बाकीच्याकडे पाहताय परंतु वचनाकडे पाहत नाही म्हणून देव आत्मिक लोकांकडे पाहतो देहिक लोकांकडे पाहत नाही हालेलुया बायबलचं वचन काय सांगतं परत एकदा ऐका
इस्रायल लोकांसाठी पिढ्यान पिढ्या परमेश्वर प्रित्यार्थ ही जागरणाची रात्र आहे, म्हणून ही अवश्य फक्त एकदाच पाळायचे का वर्षातून? नाही. दर वर्षाचा शेवटचा रात्रीचा क्षण परमेश्वराच्या समोर घालवायचा. आणि हे पिढ्यान पिढ्या दिलंय तुम्हाला. कधी? पिढ्यान पिढ्या. मला रात्री खूप फोन आले पण मी उचलले नाही. का नाही उचलले माहिती? प्रार्थना कॉल बॅक केला नाही. आम्ही शुभेच्छा द्यायला फोन केले का नाही? कोणी कोणी शुभेच्छा दिल्या रात्री? बरं का, आज नाही, रात्री. हा शुभेच्छा 1 2 अजून शुभेच्छा कोणी कोणी दिल्या? कोणीच नाही दिल्या. काय चिकट लोक आहेत तुम्ही. शुभेच्छा नाही दिल्या तुम्ही. दिल्या का नाही? हा म्हणजे तुम्ही देहिक आहात, आत्मिक. कारण तुम्ही जगातल्या लोकांसाठी शुभेच्छा दिल्या, पण माझा परमेश्वर पोटात टाकल्यापासून आजपर्यंत तुम्हाला सांभाळतोय. त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या जवळ बसणार. हालेलुया. कसं 26 तुमच्यासाठी आशीर्वादाचं. हालेलुया. पिढ्यान पिढ्या पाळायचे. कसं आता 2026 झालं, 364 दिवसाच्या नंतर. पण त्या दिवशी तुम्ही काय करणार? 35च्या दिवशी करणार ना? आता करणार आहे का? पण आजपासून प्रत्येक 35चे नाही, बरोबर ना? शब्द जर अवघड वाटला. आजपासून शेवटची रात्र मी परमेश्वराच्या सहवासात. मी परमेश्वराच्या सहवासात. जोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ येत नाही तोपर्यंत बदलले जात नाही, हे लक्षात ठेवा. बदलण्यासाठी देवाच्या जवळ यावं लागतं, हो का नाही? मग जर तुमची परिस्थिती तुम्हाला बदलायची, देवाच्या जवळ जावं लागेल. जे 25 मध्ये तुम्ही अनुभवलंय ते 26 मध्ये नाही यावं म्हणून तुम्हाला देवाच्या जवळ जावं लागणार आहे का नाही? पण तुम्ही नाही. साहेब हे तुमचं काम होतं फोन करून सांगायचं आम्ही जागलो असतो. नाही, आई मला बोलते. समजतं मी काय सांगत आहे? हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. परंतु बायबलचं वचन सांगतो, पेरणाऱ्याने बी घेऊन पेरायसाठी निघाला. हो हो हो, शब्द ऐका. त्याने बी पेरलं, पण काही जण बी पेरण्यासाठी जातात. तिथं बसलेले प्रत्येक जण पेरणार आहे. प्रत्येक जण नाही लक्षात येत. प्रत्येक जण. मी तुम्हाला हे सांगितलं की जो देवासाठी काहीतरी करतो, देव त्याच्या उपकारात कधीच राहत नाही. त्याचा उपकार फेडतो. हालेलुया. तो होणार राहत नाही, तो त्याचा प्रतिफळ देतो. म्हणजे तुम्ही देवासाठी काही ना काही पेरलेला आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही पेरलं खरं, पण नांगरावरून हात परत मागे. जो नांगराला हात घालतो आणि मागे वळून पाहतो, काय लिहिलंय? जो नांगराला हात घालतो, नांगराला पण हात घालतो शेतकरी. मला नाही माहिती, इथं बसलेले बरेचपैकी जण शेतकरी आहेत. तुम्ही नांगर कधी वापरता? नांगर हॅलो बघ, मला एक चांगलं आठवत. काही वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांना पण बहुतेक वेळेस आठवत असेल, एक जणाने आमच्यावर गद्याचा नांगर फिरवला होता. पण आज उलट झालंय, आम्ही देवाचा नांगर फिरवतो. हालेलुया, हालेलुया. तुमच्या लक्षात नाही आलं मी काय सांग? माझा प्रभू काय म्हणतात, गाढवाच्या शिखरावर बसलाय. गदा काय? तुमच्या लक्षात नाही आलं मी काय सांग? नांगराचा उपाय कधी केला जातो? वापर कधी केला जातो? हा, मग अजून काय करतात? त्यांनी मशागत करतात. बरोबर आहे. तुम्ही काम करताय देवासाठी, पण मध्येच नांगराचा हात काढून घेताय. पूर्ण वर्ष आता तुम्ही आज बोलताय, पण पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही बदलून जाताय. लक्षात येतंय? आज आम्ही त्या लोकांसारखे बोलतोय की आजपासून मी हे सगळं सोडतोय, दिवस बदलला की परत तेच करतोय. समजतं मी काय सांगतो? इकडे बाळासाहेबांचा कसा किती कोरडा झाला तर आम्हाला काय फरक पडतो? आम्ही त्या लोकांसारखे की कालपर्यंत आम्ही निर्णय घेतो की उद्या सगळं आज शेवटचं. काय? आज शेवटचा आणि दिवस बदलला की आहे.
त्याच्याकडे माझ्याकडे एक शब्द आहे, गाई म्हैस पाणी मी. ओके, येऊया. आता झालं ते झालं, म्हणा झालं ते झालं, म्हणा झालं ते झालं. चुकलं आमचं, चुकलं आमचं, म्हणा चुकलं आमचं. तुम्ही चुकलायत म्हणून मला चुकलंय आमचं, चुकलं आमचं. आमचं म्हणण्यापेक्षा माझं म्हणा, कारण आमचं म्हणजे आपण लगेच सोबत दुसऱ्याला घेतो. मला एकट्यालाच का मी चुकीचं मान्य करू, बाकीच्यांना बघ असं नाही म्हणा. मी चुकलोय, मी चुकलोय. झालं ते झालं, झालं ते झालं. सगळ्यांना बोलाय झालं ते झालं, झालं ते झालं. कारण प्रभू पण म्हणतात ते सगळं सोडून द्यायचंय तुम्हाला. झालं ते. वाचूयात यशायाचा ग्रंथ 43 अध्याय आणि वचन. यशायाचा ग्रंथ 43 अध्याय आणि वचन. काय सांगतो मला? झालं ते झालं. तुम्ही शब्द बोललाय, परत ते उकरून काढायचं. जो उकरून काढतो त्याला काय म्हटलं माहितीये का? जे उकरून काढतो त्याला काय म्हटलं जातं माहितीये का? परत एकदा माईक बंद करतो आणि तुमच्याशी बोलतो. काय म्हटलं जातं नाही माहिती कोणाला? माहिती 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 पण सांगायला काय सांगत नाही. उकरून कोण काढतं? भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडे, त्यातला नंबर 1 घेतो मी. समजतं मी काय सांगत आज तुमच्याशी? झालं ते झालं. पण जर तुम्ही ते उकरून काढत असाल तर तुम्ही सुद्धा त्या लोकांसारखे आहात जे लोक मेलेले मुर्दे उकरून काढतात. झालं ते. प्रभूचं वचन काय सांगतो? यशाया 43 अध्याय आणि वचन 18. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. हा, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. गोष्टी मनात आणू नका. मनात आणू नका. नका. परत एकदा पहिल्यापासून. हा, पूर्वीच्या गोष्टी आठवण करू नका. पूर्वीच्या गोष्टी. आठवण करू. इथं देव ऐकणाऱ्याला बोलत, इथं वचन त्या समयाला लिहिलं होतं, पण ते वचन आपण आज ऐकतो. हालेलुया. आणि म्हणून बायबल 2025 वर्षापूर्वी मेंढपाळांना जाऊन संदेश देतोय की आज तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. आणि तो मागच्या आठवड्यात आपण ऐकलं की तो माझ्यासाठी आज जन्मला आहे. हालेलुया, हालेलुया. मागच्या गोष्टी सोडून द्यायचे. प्रभू काय तुम्हाला सांगत आहे ते आज, आता, या क्षण. हालेलुया. तो काय म्हणतोय? हा, नाही त्याच्या अगोदर जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. मनात आणू नका. पुढे पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. आत्ताच ती उद्भवत आहे. आताच ती उद्भवत आहे. म्हणजे त्याची सुरुवात परमेश्वर म्हणतो तुम्ही जर मनात आणणार नाही, जुन्या गोष्टी आठवण नाही ऐकत. झोपले असेल तर बोला हालेलुया. हालेलुया. शाबास. एकदा टाळे वाजूयात आपण ज्यांनी हालेलुया म्हटलं त्याचं. दोघे तिघे जण एकदा हालेलुया म्हटलं. आता तुमची सगळ्यांची झोप गेली असेल. गेली नाही तर मग तुमच्यासाठी पण टाळे. ओके. परत एकदा वाचा सिस्टर. यशाया 43 अध्याय आणि वचन 18. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. काय सांगितलं? पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू. काय करायचे नाहीये? आठवण करायची. काय करायचे नाहीये? आठवण. आम्ही इथं चुकतो की आम्ही मागच्या गोष्टी आठवतो. आम्ही इथं चुकतो की आम्ही मागच्या गोष्टी आठवतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आमचं पुढच्या चांगल्या गोष्टी होतो. नाही, शैतान फार हुशार आहे. शैतान तुम्हाला जुन्या गोष्टीची आठवण करून देतो. जुन्या गोष्टीची आठवण काढून देतो. आठवण काढून देतो. काढून देतो. येते तुम्हाला जुन्या गोष्टीची आठवण? येते का तुम्हाला जुन्या गोष्टीची आठवण? नाही येत आहे? जुन्या गोष्टीची आठवण येते का नाही? इथं बसलेल्या पैकी मी सगळ्यांना विचारतो, जुन्या गोष्टीची आठवण येते का नाही? येते प्रत्येकांनाच येते. प्रत्येकाला येते. लक्षात ठेवा, शैतान तुमच्यावर हावी झाला आहे, कारण तो तुम्हाला आठवण काढून देत आहे. माझ्या प्रभू जुन्या गोष्टी आठवण काढून देत नाही, नवीन गोष्टी आठवण काढून देतात. हालेलुया. तो म्हणतोय आज काल नाही. परत एकदा सुरुवातीला येऊयात. सुरुवातीचं पुस्तक आपण जे मगाशी वाचलं होतं यहोशुआ, मला वाटतं 3 अध्याय आणि वचन 7. जुन्या गोष्टी प्रभू आठवण काढून देत नाही, नवीन गोष्टी प्रभू तुमच्याशी करत आहे.
जुनं पृथ्वी नायनाट झाली, नाश झाली, उद्ध्वस्त झाली, आकारविरह झाली, शून्य झाली. प्रभूने ते कोणाच्याच लक्षात आणून गेले नाही. प्रभूने त्यांना नवीन केले. हालेलुया. नवीन केले. आज आपण ते आठवतोय का? बरेचदा इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाने दर रविवारी पालकाकडून शब्दा दिवशी संदेश ऐकला असेल, परंतु फार कमी ऐकला असेल पृथ्वी आकारविरहित आणि शून्य झाली. सारखा नाही. नवीन करारातले 7 वर्ष वापरले जातात, परंतु उत्पत्तीतला पहिला अध्याय दुसरं वचन वापरलं जातं. दिलाय कधी संदेश तुम्ही सारखा? एखाद्या वेळेस दिला असा, मला चांगलं आठवत, मी पण एखाद्या वेळेस दिला असा, पण वारंवार, कारण जुन्या गोष्टी आठवण करीत नाही. हालेलुया. हालेलुया. जो हयात आहे, जो आता आहे, त्याची आठवण केली जाते. हो का नाही? होय, बरोबर. त्याची आठवण जे नाही त्याची केली जाते का? मला वाटतं माझ्या काही वर्षापूर्वी माझा आजोबा वारला होता. ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांची आठवण येत होती, पण आता वर्ष गेलं आठवण पण. मग ज्याला आठवण येते ते जाऊन पाया पडतो आणि काय करतो? देवाच्या विरुद्ध आठवण पाप करायला लावतो. हालेलुया. नाही लक्षात आलं? आठवण काय करायला लावतात? पाप करायला होतं. आठवण काय करायला लावतात? खरं बोलतोय का नाही? हा? ही माझी फ्रेंड आहे. थोड्या वेळ समजायचं बरं का तुम्हाला. ही माझी कोण आहे? फ्रेंड आहे, माझी मैत्रीण, मित्र आहे, असं पकडूयात आपण. आणि आम्ही फिरायला जात असताना आमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली, वाद विवाद झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं? आम्ही दोघं लांब झालो. लांब झाल्याच्या नंतर कालांतराने आम्ही परत एकत्र आलो. एकत्र आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस माझ्या मनातून एक आवाज येतो, त्या व्यक्तीने तुला काय केलं? हे मी उदाहरण देतोय बरं काय, पण हे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात घडलंय. तुम्ही ज्या वेळेस चांगलं करत जाता त्यावेळेस शैतान जुनी गोष्टीची आठवण करून, जुने शब्द आठवण करून देतो, जुन्या गोष्टी समोर आणतो. हो का नाही? हो का नाही? हो का नाही? नाही लक्षात येत? मी 2000 पूर्वी नशेत होतो. मी नशा करायचो आणि ज्या दिवशी नशा केली ना त्या दिवशी दिवसभर नशेत राहायचं आणि रात्री शांत झोपायचं. पण सकाळी उठल्याच्या नंतर मला उतारा घ्यावा लागायचा. उतारा समजला असेल बाकीच्याला काय म्हणतो, कारण ती छोटीशी नशा मला परत आठवण काढून देते की तुला तिकडं जायचंय दुकानाकडे. लक्षात येतं मी काय सांगतो? जुन्या गोष्टी परत आठवण काढून देते आणि ती पाप करायला भाग पाडते. प्रभू काय सांगतो? जुन्या गोष्टी आठवण करू नको. हा पुढे असं लिहिलं की वाचा पुढे. नाही यशया 43 ते वचन पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा मी एक नवीन गोष्ट करीत आहे, ती आता उद्भवत आहे. जर जुनं सोडलं ना आज या घडीला तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्टीला सुरुवात होत आहे. हालेलुया. आणि ती हिताची. ती कशाची आहे? परमेश्वर म्हणतो माझ्या मनात तुमच्यासाठी एक चांगले संकल्प आहे, ते तुमचे हिताचे अनिष्टाचे नाही. असते तर मी तुम्हाला सांगितलं. ती योजना, ती गोष्ट तुमच्या हिताची, तुमच्या फायद्याची आहे. जर तुम्हाला फायदा हवा असेल तर तुला ओके. पुढे आपण आपल्या जागेवर उभे राहूया. कारण बराच वेळ झाला तुम्ही खाली बसले, पाय दुखत असतील. आता उभे राहिले की पाय दुखतात हे विसरून तुम्ही जाणार. आज या घडीस पासून, या क्षणापासून तुम्हाला माझ्या मागे म्हणायचं की सर्व गोष्टी प्रभू नवीन करतात. आजपासून सर्व गोष्टी प्रभू नवीन करतात.
जुन्या गोष्टी मी आठवणीत आणणार नाही, जुन्या गोष्टी मी लक्षात ठेवणार नाही. आजपासून कृती करायची बरं का? आजपासून मी चांगला विचार करणार, बरं, चांगला विचार करणार, कारण विचार माणसाला बिघडवतो. हे तुम्हाला माहिती आहे ना? आम्हाला शाळेमध्ये सुविचार होता, रिकाम शैतानाचं घर असतं, म्हणून काहीतरी करत राहा. तुम्ही जर विचार केला, पहिल्यांदा शैतान विचाराने तुमच्यावर हमला करतो. तो डायरेक्ट येत नाही, पहिला विचार आहे. हो का नाही? एक त्याला उदाहरण देतो. कब्रस्तानापासून जा, तुम्हाला काय वाटणार नाही दिवसा, पण रात्री जात असताना पहिला विचार येतो का उठून? बरोबर ना? विचार येतो, विचार तुमच्यावर हमला करतो. म्हणून मला आजपासून मी चांगला विचार करत आहे चांगला विचार आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत आहे. चांगल्या गोष्टी वर्षाचे किती महिने? मी मगाशी म्हटलं, काल जे झालंय ते सोडून द्या. कालची रात्र तुम्ही नाही बसला, कालची रात्र तुम्ही उपस्थित नव्हता, कालची रात्र देवाच्या सोबत तुम्ही गेला नाही. पण आज तुम्हाला संधी आहे. आज काय आहे तुम्हाला? संधी आहे. 12 महिने, कालच्या 25/25/2025 12 महिने गेले, 12 महिन्याची शेवटची रात्र पण गेली. पण आजचा पहिला दिवस, आजचा काय आहे? पहिला दिवस, आजचा काय आहे? महिन्याचा पहिला दिवस, आणि महिना पण पहिला, बरोबर, महिना पण पहिला, दिवस पण पहिला, आणि तुम्ही ज्याला सामोरे जातो तो पण पहिला, म्हणजे परमेश्वर. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, आजच्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत किती महिन्यात? 12. प्रत्येक महिन्यात तुमच्यासाठी एक कमिटमेंट आहे, एक आशीर्वाद आहे. तुम्ही तयार आहे? डोक्यावर एक हात ठेवायचा आणि माझ्या मागे म्हणायचं, जानेवारी माझ्या आशीर्वादाचा, जानेवारी माझ्या आशीर्वादाचा, जानेवारी माझ्या आशीर्वादाचा. जे बोलत नाही त्यांच्यासाठी नाहीये बरं का, जे बोलणार आहे त्यांच्यासाठी. आणि जे खरंच बोलू शकत नाही, प्रभू त्यांना पाहतोय, प्रभू तुमच्यासाठी देत. हालेलुया. जो बोलत नाही प्रभू त्याच्यासाठी बोलत आहे, आणि जो बोलणार आहे त्याला स्वतःला बोलायचं आहे. जानेवारी माझ्या आशीर्वादाचा, फेब्रुवारी माझ्या आरोग्याचा, फेब्रुवारी माझ्या आरोग्याचा म्हणा. मार्च माझ्या उद्योग धंद्याच्या व्यवसायाच्या वाढीसाठीचा, माझ्या कामाच्या वाढीसाठी. जे काम तुम्ही करता, मग शेती असेल, दुसरं कोणतं असेल, त्याच्यात तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून म्हटलं की हा मार्च महिना तुमच्या उद्योग धंद्याच्या वाढीचा आहे. म्हणा, मार्च माझ्या उद्योग धंद्याच्या वाढीसाठी आहे. एप्रिल आत्मिक वाढीचा आहे. एप्रिल आत्मिक वाढीचा आहे. तुमच्यासाठी रात्र जागून लिहून आणलंय बरं का. तुम्हाला असं आठवणीत राहणार नाही, पण हे तुम्हाला आठवणीत राहणार आहे. काय म्हणत आहे? एप्रिल तुमच्या आत्मिक वाढीचा आहे. मे हिंदीतला मे म्हणजे मी. मे माझ्या चमत्काराचा, माझ्या चमत्काराचा. बाकी कोणी बोलत नाही वाटत. मोठ्याने मला शैतान थरथरला पाहिजे. चमत्काराचा, मे माझ्या चमत्काराचा, मे माझ्या चमत्काराचा. मला सांगू द्या, तुम्ही कमिटमेंट करताय, शैतानाने किती तुमच्या विरोधात चाल चालू द्या, किती जादूटोणा करू द्या, परंतु तुमच्यासाठी तो चमत्काराचा. हालेलुया, हालेलुया. जून माझ्या यश प्राप्तीचा, माझ्या यश प्राप्तीचा. जुलै माझ्या कृपेचा महिना, माझ्या कृपेचा महिना. कारण देव कृपा केल्याशिवाय काही मिळणार नाही. कृपा, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर आमेन, कृपेच्या अधीन आहे. मला पुढे ऑगस्ट मुक्तीचा महिना. ऑगस्ट मुक्तीचा महिना. मुक्ती समजते का? कदाचित तुमच्या कर्जातून मुक्ती असेल, मला नाही माहिती, पण कदाचित तुमच्या आरोग्याची मुक्ती असेल,
हालेलुया. कदाचित तुमच्या त्या 5वीला पुजलेल्या संकटाच्या मुक्तीचा महिना असेल. हालेलुया. पण मुक्ती लक्षात ठेवा, शब्द फार महत्वाचा आहे. बोला परत एकदा, ऑगस्ट माझ्या मुक्तीचा. ऑगस्ट माझ्या मुक्तीचा. म्हणून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस केला जातो. हा? समजतं मी काय म्हणतो? ऑगस्ट. कारण तुम्ही हे सर्च करा आणि मला पुढच्या वर्षी आणून दाखवा की बायबल मध्ये तुम्ही मला जसं सांगितलं, जसं तुम्ही माझ्याकडून कमिटमेंट करून घेतली, त्या महिन्याला माझ्या जीवनात हे प्राप्त झालं. हालेलुया. परत एकदा, सप्टेंबर. माझ्या अभिषेकाचा महिना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 25 डिसेंबरला येशू ख्रिस्त जन्मला नाही, पण जर यहुद्यांचं कॅलेंडर पाहिलं तर तो महिना सप्टेंबरचा आहे. हालेलुया. आणि माझा प्रभू अभिषेक घेऊन आला. माझा प्रभू काय घेऊन आला? अभिषेक घेऊन आलेला आहे. लूक शुभवर्तमान 4 अध्याय वचन 18 मध्ये सांगितलं की त्याने मला पाठवलंय. त्याने मला कसं पाठवलंय? अभिषेक करून. हालेलुया. म्हणून सप्टेंबर अभिषेकाचा महिना आहे. ऑक्टोबर. लक्षात द्या. ऑक्टोबर म्हणजे परत शब्द तुमची जीभ आत यायला लागली, वर चिटकायला लागले, म्हणजे ते शब्द तुम्ही गिळून घ्यायला लागलेत. लक्षात येत? म्हणजे ऑक्टोबर तुमच्या बरकतीचा दिवस आहे. जाण्याचा नाही, तो वापस आणण्याचा दिवस आहे. हालेलुया. बोला ऑक्टोबर. बरकतीचा महिना. नोव्हेंबर ध्येय गाठण्याचा महिना. जे संकल्प तुम्ही आता करणार आहे, आज वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठलेलं असेल. हालेलुया. परत एक शेवटचा डिसेंबर. पवित्रतेचा महिना. डिसेंबर माझ्या पवित्रतेचा महिना. ओके, हात खाली करूया. पाटील एक वचन वाचायचं. माझं दर्शन, मी म्हटलं की दरवर्षी प्रभू मला एक दर्शन देतो. ह्या वर्षी दर्शन नाही, पण त्याला रिप्रेझेंट केलंय. त्यालाच माझ्या दर्शनाला प्रभूने काय केलं माहितीये का? परत एकदा त्याच्या पुढे आलेला आहे. जे दर्शन आहे, प्रभूने परत एकदा त्या दर्शनाला पुढे आणलेला आहे. रात्री मी मागतोय देवा, मला तू दे, तुम्हाला दे. दरवर्षी तू दर्शन देतो, तुम्हाला दे. तू म्हटलं मी आताच 3 तुला दर्शन दिले. ते दर्शन पूर्ण करण्यासाठी तुला धावपळ करायची. ते जर पूर्ण नाही झाले तर 14 देऊन अजून वजा कशाला लावतो? त्यापेक्षा त्या दर्शनाची मी आठवण करून परत एकदा आशीर्वादाचा हात टाकतो. वाचूयात आपण उत्पत्ती 28 अध्याय वचन 3. उत्पत्ती 28 अध्याय आणि वचन 3. माझ्या दर्शनाला परत प्रभूने एकदा परत समोर आणलं. सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करू, तुझी वंशवृद्धी वाढ, अशी करो की तुझ पासून राष्ट्र समुदाय उद्भव. हालेलुया. राष्ट्र समुदाय. वंश म्हणजे फक्त जगिकच नाहीये बरं का. आम्ही जगिक वंशाला वंशावळी म्हणतो, पण आम्ही आत्मिक वंशावळीला वंशावळी म्हणतो. हालेलुया. संत पौल म्हणतो की तीमध्ये हा माझा आत्मिक पुत्र आहे आणि मी त्याला विश्वासामध्ये जन्म दिला. आणि पाहिलं की पौलाचं लग्न झालं नव्हतं, म्हणजे आत्मिकता. हालेलुया. प्रभू म्हणतो की परत एकदा तुझे 3 दर्शन मी काय करत आहे? राष्ट्रांमध्ये. हालेलुया. काय करत आहे? राष्ट्रांमध्ये वाढवत आहे. आता तुम्ही लहान राहिलेले, मी परत एकदा आठवण काढून देतोय, तुम्ही लहान. बाकीच्या गोष्टीत नाही सांगत, मी ह्या गोष्टी सांगत. मला एक जण असं म्हटलं होतं, साहेबाला पण माहिती आहे की तुमची संस्था लहान आहे, आमची संस्था जुनी आहे, आमची मिशन जुनी आहे, तुमची संस्था, तुमचे मिशन लहान आहे. आताच तर म्हणजे मला शक्य झालं नाही तर की परमेश्वराने माझ्याकडून पूर्ण करून घ्या.